नमस्कार. आपण या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातून चांदवड तालुक्यातून एक दिंडी आहे. त्या दिंडीचे जे महाराज आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की त्यांचा अनुभव काय होता, काय त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे, काय अडचणी त्यांना एक्झॅक्टली आल्यात. 2 मिनिटं आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करू. बोला महाराज. नमस्कार. जय हरी. हो, जय हरी जय हरी. तसं जर पाहिलं तर या आषाढी वारीचं खूप काही महत्त्व आहे. जे वारकरी एकदा वारीत गेले की ते पुन्हा जाण्याकरता विसरतच नाही. कारण ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे, भाव आहे, अशा भक्ताला निश्चितच आमचा भगवंत पांडुरंग परमात्मा निश्चितच त्याचं कल्याण करतो, निश्चितच त्याच्या पायाजवळ जागा देतो. आणि त्याचं दर्शन घेतल्यानंतर श्रद्धायुक्त अंतकरणानं जर दर्शन घेतलं तर गीतेमध्ये तर भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना बाबा, जो मला कायम नेहमी शरण येतो, माझी भक्ती करतो ना, त्याचं मी जन्ममरण निश्चितच दूर करतो. अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलिवरम हे प्राति सन्मत भाव ना सत्यत्रे संशय आहे. कारण जो मला अनन्य भावानं शरण येतो त्याचं निश्चित मी जन्ममरण दूर करतो. आणि म्हणून आमची तीच श्रद्धा आहे, तीच भक्ती आहे, तोच भाव आहे. आणि त्याच श्रद्धेने, त्या भाविकता अंतकरणाने मी नेहमी दरवर्षी प्रतिवर्षी वारीला जात असतो. आणि त्यानंतर आमच्याबरोबर जे कोणी उत्सुक असतात त्यांना घेऊन गेल्याच्या नंतर ते पुन्हा पुढच्याही वर्षी येण्याकरता उत्सुक होतात, तयार होतात. असा हा भगवंताचं आमच्या मनामध्ये श्रद्धा आहे, भाव आहे. बरं, मला काही प्रश्नांची उत्तर द्या. आषाढी एकादशीलाच आणखीन काय नाव आहे? आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी. देवशयनी एकादशी या एकादशीपासून आपले लाडके प्रिय देव विष्णू, पांडुरंग, विठ्ठल हे योग निद्रेवर जातात. योग निद्रा घेतात. म्हणजे 4 महिने त्याला आपण चातुर्मास म्हणतो. मग कार्तिक एकादशीला परत आपले जे लाडके भगवंत आहेत विष्णू, पांडुरंग, विठ्ठल एकच आहे, ते जागृत होऊन परत सृष्टीचा भार सांभाळतात. या 4 महिन्यात सगळ्या पवित्र गोष्टी वर्ज्य असतात. या 4 महिन्यामध्ये आपल्याकडे श्रावण सुरू होतो, देवादिदेव महादेवांचं आगमन होतं, बरोबर आहे. ते सृष्टीचा सांभाळ करतात. एकूण किती एकादशी असतात माहिती आहे का? 24. बरं, 4-5 एकादशीचं नाव सांगता येईल का? दोन्ही एकादशी, आता या आषाढीमध्ये देवशयनी एकादशी असेल, त्याच्यानंतर निर्जला एकादशी असेल, इंदिरा एकादशी, भात एकादशी. छान, व्हेरी गुड. बरं, आणखी प्रश्न विचारता की पसायदान कोणी लिहिलंय? माऊली आपला लिहिला ते सच्चिदानंद बाबा, सांगितलं माऊली बरोबर आहे. बरं, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे? आळंदीला. त्यांचं जन्मस्थान कुठे आहे? इथं जन्मस्थान आपेगाव. पैठण तालुक्यात आपेगावला, बरोबर. वृक्षवल्ली आम्हासोहारे कोणी म्हणलेलं आहे? बरोबर आहे. बरोबर. जे का रंजले गावच्या त्याशी मध्ये जो आपण कोणी म्हणलंय? बरोबर आहे. आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे विष्णूची, कोणती माहिती आहे का? कालपुरापासून सुरू झाली आहे जगन्नाथ यात्रा. ती पण विष्णूची यात्रा आहे. जगन्नाथ यात्रा सुरू झाली आहे, बरोबर. एक पण आपल्याकडं पैठणमध्ये दुसरी एक मोठी यात्रा असते, बरोबर आहे, 7 षष्टीला. ठीक आहे. आता माझा प्रश्न असा आहे की संत तुकारामांची समाधी कुठे आहे? समाधी हा, पण त्यांचा जन्म कुठे आहे? ठीक आहे, हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न असा आहे की आता संत नामदेव जे आहेत, संत एकनाथ यांची समाधी कुठे आहे? पैठण. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल.